गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आलाय। शिल्पकार गणरायाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवतायत। मुंबईत प्रसिद्ध असलेल्या मूर्तिकार खातू यांच्या कारखान्यात त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। गणपती बाप्पा एक आठवड्यावर आलेले आहेत। सगळीकडे तयारी सुरू झालेली आहे। शेवटच्या मूर्तीवर हात देण्याचं काम सुरू आहे। खातू यांची मुंबईतली सगळ्यात एक प्रसिद्ध अशी नावलौकिक आहे गणपतीच्या बाबतीत। गणपतीला शेवटचा हात देण्याचं काम सुरू आहे। पुढच्या काही दिवसातच गणराय सगळ्यांच्या घरी विराजमान होत आहेत। साधारणतः तयारी कशी सुरू आहे अंतिम टप्प्याची? शेवटच्या टप्प्यामध्ये तयारी मूर्त्या पूर्ण करणे, जे काही बारीकसारी कामं शिल्लक आहेत ती पूर्ण करणं, मूर्ती मंडळांच्या ताब्यात देणे, हे आता पर्व चालू आहे त्या पद्धतीने। शनिवार रविवार विशेषतः गणेश उत्सव मंडळ अधिक येत आहेत का? हो, कारण सुट्टी दिवस असतात, लोकांना सुट्टी असल्यामुळे त्यांना अखंड दिवस तो त्यांना मोकळा मिळतो, वाहतुकी कमी असते, तर त्यांना मूर्ती न्यायला सोपं पडतं। त्याकरता जास्त म्हणजे शनिवार रविवारचा आग्रह धरतात। यंदाचा गणेश उत्सव जर पाहिला तर लोकांची मुख्यतः जे गणेश उत्सव मंडळाची त्यांची मुख्यतः मागणी कशा स्वरूपाची येते? कोणत्या गणेश उत्सव अधिक गणपती हवेत किंवा कशा स्वरूपाचे भव्य दिव्य असावेत अशी मागणी परत येते? नाही, कसं गणपती मंडळाचं काय असतं की त्यांना तो काहीतरी इतरांपेक्षा वेगळं पाहिजे, आणि त्यातून नवीन कल्पना तयार होतात, नवीन आयडियाज तयार होतात। त्यातून मग वेगवेगळ्या मूर्त्यांची संकल्पना साकारली जाते आणि वेगळ्या मूर्त्या लोकांना दिसतात त्याप्रमाणे। असं वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्त्या ह्या गणरायाच्या आवर्जून दिसतात आणि त्याचंच प्रतिबिंब हे मूर्तींमध्ये दिसतं। ज्याची चलती आहे त्याचं एक प्रतिबिंब, त्याची प्रतिकृती गणरायामध्ये असावी अशी ही अनेक गणेश उत्सव मंडळांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।